Good morning everyone. Good morning from the समुद्र. काय लाटांचा आवाज आहे सकाळ सकाळी. तर आता आपण उठलो आहे लवकर. आता वाजले आहेत सकाळचे 6:30 पावणे 7. पण उजेड बघा कसं झालं आहे मस्तपैकी. छान एकदम समुद्र आहे. तर आपण आता थोडंसं फोटोज वगैरे काढू आलो आहे तर म्हटलं, आणि नंतर मग नाश्त्याला वगैरेला जाऊ. तोपर्यंत पहिलं जरा मी शूट करून घेतो आणि तुम्हाला पण एक सिनेमॅटिक व्ह्यू देतो. मित्रांनो, सुप्रभात सगळ्यांना. आता आपण मस्तपैकी एक छानसं फोटोशूट झालं, मॉर्निंग फोटोशूट. आता वाजले आहेत 8:15. तर आता थोड्या वेळाने ब्रेकफास्ट होईल. पहिले थोडं आंघोळ वगैरे करून घेऊ, कारण पाणी जाईल ना इथे 10 वाजेपर्यंतच त्यांनी सांगितलं. तर पटापट सगळ्यांच्या आंघोळ्या पहिल्या होतील. मग झालं की मग आपण थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे करू. ब्रेकफास्टमध्ये काय काय असेल तर मी तुम्हाला सांगेन, आणि त्यानंतर मग आपण बघू काय कुठे राऊंड वगैरे मारता येईल का, काय अजून फोटोज वगैरे काय काढता येतील काय. समुद्र बघा किती छान आहे. बाहेर जात नाही कारण बघा वाळू पूर्ण चपला माकल्या आहेत पूर्ण लिटरली. इथे झोपाळ्यावर मस्त आपलं काही टेन्शन नाही, बिंदास्त आपलं आरामात झोपाळ्यावर. आता तिथे थोडंसं झोपाळ्यावर बसू, थोडं फोटोज वगैरे काढू मस्त. नंतर पहिले थोडंसं खाऊन घेऊ. भूक लागली की मग सुचत नाही काय. इथे पण बघा पूर्ण काम चालू आहे अजून त्यांचं रिसॉर्टचं. हे बघा इथे अजून एक त्यांचं काहीतरी बांधतील. इथे एक रिसॉर्ट आहे. हा आपण घेतला आहे तो माऊली स्टे आहे रिसॉर्ट. त्यांची पण बघा नारळाची झाडं वगैरे आहेत 4. इथे हे आहे फॅसिलिटी या लोकांनी चांगल्या दिल्या आहेत आपल्याला, आणि रेकमेंड आपण करू शकतो. की जेवण वगैरे पण काल खूप उत्तम जेवण होतं. फिश वगैरे पण एवढं मस्त होतं, फ्रेश एकदम. हे समजलंच नाही किती. आणि प्रॉपर इथे फूड पण एवढं डायजेस्ट होतं ना पटापट, किती पण आपण खाल्लं तरी. त्यामुळे खूप भूक लागत राहते. इथे असं आहे, इकडची हवा वगैरे अशी आहे की आपल्याला खूप भूक लागते. आणि इथली लोकं पण तुम्ही पाहू शकता की असे कोण तुम्हाला दिसणार नाही की दिवसभर भात वगैरे खाऊन जाडे वगैरे आहेत. असे सगळे फिट अँड फाईनच आहेत. गावची लोकं म्हणतात ना ती एकदम मस्त. तर इथे पण थोड्या दिवसात काही आता इथे पण पुढे बांधतील ती लोकं, तर बरंच काही सुधारणा होतील. समुद्राचा आवाज तुम्ही बघू शकता कंटिन्यू येतो रात्रभर. समुद्राचं दिवसभरती चालूच आहे समुद्राला. एकदम असं कनेक्ट आहे डायरेक्ट रिसॉर्ट. ह्याचा एक खासियत आहे की डायरेक्ट समुद्राला कनेक्ट आहे. त्यामुळे खूप मस्त बीच आहे हा देवबाग बीच. आणि ॲक्टिव्हिटीज वगैरे बघू वेळ भेटलं तर, कारण आम्ही ॲक्च्युली दुसऱ्या कामासाठी आलेलो इथे. ते काम आपलं झालं की मग आपण निघायचं, कारण सुट्ट्या पण एवढ्या खूप घेतलेल्या आधीच ऑलरेडी. त्यामुळे आता रिटर्न पण जायचं. त्यामुळे बघू, शक्य झालं तर जेवढं होईल शक्य तेवढं आपण करू. नाहीतर मग आपण पुढच्या नेक्स्ट टाईम आपण प्लॅन करू काहीतरी, कारण इथे प्रॉपर प्लॅनिंग केल्याशिवाय आपण येऊन नाही चालणार. सगळ्यांची आंघोळ वगैरे चालू आहे. बाबा वगैरे बसले आहेत, छान म्युझिक वगैरे ऐकत आहेत. आणि काश्मीरा पण आता फ्रेश वगैरे होईल. मी तर सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर उठलो आणि रेडी बोललो समुद्राचा तर व्ह्यूचा आनंद घेतलाच पाहिजे. आणि इथे तर मी फुल डे इथेच होतो, कारण इथे झोपाळा वगैरे आहे ना, तर इथे प्रॉपर एकदम मस्त वाटतं इथे. तर आता आपण भेटू सरळ ब्रेकफास्टच्या टायमाला. चला. तर मित्रांनो बघा, आता आपला नाश्ता आला आहे. गरमागरम घावणे चटणी. आता पहाटे उठून वेळ झाला होता बराच. आता वाजले 9:30. 9:30 झाले परफेक्ट. 9:30 परफेक्ट त्यांचा नाश्ता झाला स्टार्ट. काश्मीर
करायला पण सांगितलं. नाश्ता करून घे पटापट. पाण्याची आम्ही उत्तम सोय केली होती. घरातूनच आम्ही बिस्लेरीचं मोठं ते एक पाऊच असतं ना 49 बॉटल्समध्ये, तेच घेऊन आलो होतो. कारण इकडचं पाणी बोललं नको प्यायला, तर आम्ही तिथूनच मी घेऊन आलो होतो. ते एक बरं पडलं की इझी यूज अँड थ्रोवाल्या बॉटल्स आहेत. सरळ वापरले की पिशवी खाली होणार सरळ फटाफट. दे आई बाबांना दे. गरम गरम आपण खाऊन घेतले. सॉफ्ट आहेत वरती मी देते चटणी आहे मस्त खाऊन जरा. चटणी एवढी मस्त आहे ना खोबऱ्याची, मस्त असं सोलकडीची जशी टेस्ट असते ना तशी एकदम फ्रेश खोबरं आहे ना, त्यामुळे एवढं मजा येते. मागे बघा नारळाचं जरा नारळ पण ती बघा फ्रेश कोकोनट काढतात. नाश्ता उत्तम आहे. नाश्त्याचं कसं आहे इथे तुम्हाला सांगावं लागतं की तुम्हाला पोहे पाहिजे, उपमा पाहिजे की काय ते जसं ते लोक अवेलेबल करून देतात. तर आम्ही काय सांगितलेलं आम्हाला घावणे पाहिजे नाश्ता, त्याला पण अवेलेबल करून दिले आपल्याला सगळ्यांना. पण फ्रेश आहे नाश्ता, जे काय आहे ते फ्रेश आहे. तरी आई बाबा वगैरे सगळे. ऋतिकला नाही आलं ना. आता पटापट हा नाश्ता करू पाहिजे आणि मग आपण थोडंसं राऊंड मारू गावामध्ये. काय काय आहे वगैरे ते तुम्हाला मी सांगतो. संगम वगैरे आहे तिथे, ते मी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवत आहे हा. कसं आहे? खूप मस्त आहे, एक नंबर टेस्ट आहे, छान आहे, एकदम एकदम सॉफ्ट आहे, तसं मालवणी टाईपमध्ये. चटणी पण एकदम खोबऱ्याची, त्यांचे स्वतःचे नारळाची झाड आहेत, तर ते पण एकदम गोड, छान छान आहे, मस्त टेस्ट, खूप खूप टेस्टी आहे. म्हणजे तुम्ही फूड नक्कीच 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 खूप टेस्ट करू शकता. खूप टेस्टी फूड आहे. आणि बाजूलाच तुम्ही बघा कसं समुद्राचा एक आवाज आहे, कंटिन्यू चालू आहे ते. इकडे सगळं वेगळंच आहे मित्रांनो. माझा तर फर्स्ट टाईमच आहे, त्यामुळे मला सगळं नवीनच आहे. तुम्ही कदाचित आला पण असाल इथे आधीच. घावणे तर एवढं उत्तम आहेत की असे वेगळंच आहेत. काय करायचं वाट नाही काय करतात पर्यटक येतात ना, वाळू इकडे सगळे जातात. हां बरोबर, एक साईडच चालू ठेवायचं. बरोबर बरोबर. चहा पण आली आता गरमागरम, तर चहाचा पहिला आनंद घ्यावं. घावणे चटणी मस्त उडवू आता. तर हे बघा मित्रांनो, ते नारळ काढत होते ना ते मग अशी. तर आता आपण थोडा फेरफटका मारून येऊ मार्केटमध्ये आणि बघून येऊ जरा काय काय आहे परिसरात. कारण दिवसभर जर हॉटेलमध्ये बसून राहिलो तर कंटाळ पण येईल, आणि कंटाळ तर नाही ना, मजाच येते. ते बघा कसं नारळाची झाडं ॲक्च्युली कापतात की काय माहिती, कारण ते ती जागा करायची आहे. कारण इकडून जर गेलो ना सगळी ती वाळू येते ना, त्यामुळे पर्यटकांसाठी डायरेक्ट इकडून म्हणून ती झाडं हे करतात कदाचित. चला आपण आता थोडंसं बाहेर चालू, तर आपल्याला समजेल की नक्की काय काय आहे इथे देवबागात. आता जरा बघूया आपण काय काय आहे बघा. हे बघा, तर हे आपलं एंट्रन्स आहे माऊली आश्रय. जे होतं ना आपण आता जिथे स्टे करतोय तेच आहे माऊली आश्रय. तिथे बघा नंबर वगैरे आहे, सर्व जेवण वगैरे तुम्हाला सगळं तुम्हाला जसं पाहिजे तसं छान मिळेल. जेवण वगैरे बघा. मुक्काम पोस्ट देवगड, हे बघा, तर ह्यांचं आहे ते इथे. होय, हे ॲटलांटिस आहे, ते बाजूचं आहे ना.
हे बघा, हे पण एक ते समुद्राला तिथे इन्फिनिटी बोटिंगचं सुनामी आयलंड किती आहे की 500 रुपये एकाचे म्हणजे नाही सर्वांना. सर्वांचे कशो आयलंडमध्ये शोधा कमी नाही केलं 6-7 पॉईंट येतात हो बोटीत त्याचे मग किती सगळ्यांचे सगळ्यांचे मग ते बॅकवॉटर्स वगैरे सगळं फिरवणार 1000 घेणार सर्वांचे. तर आता आपण जात आहे. आपण बोटिंगची वगैरे इन्क्वायरी केली छानपैकी. ती समजलं की बोटिंग वगैरेचं आहे तर ते 1000 रुपयामध्येच आपल्याला 4 पॉईंट फिरवणार होते. पण आता कसं ऊन 11 वाजलेत ना तर मग ठरवलं की 3-4 वाजता आरामात निघू म्हणजे कसं काय प्रॉब्लेम नाही. आरामात आपण जाऊन येऊन छानपैकी 4 पॉईंट आपण हे बघू. आणि आता आपण जात आहे सरळ सिद्धेश्वराचं मंदिर आहे इथे. आपलं जे स्टे आहे ना ते जाऊन 5 मिनटाचं अंतरावरच आहे. आणि या लोकांचं काहीतरी डिस्कशन चालू आहे तर त्यामुळे हे बघा सिद्धेश्वराचं मंदिर देवबाग. होय जाऊया. तर हे बघा हे आहे सिद्धेश्वराचं मंदिर इथलं. शंकराचं मंदिर आहे इथलं आपलं जस्ट. एक 2 आणि 3 एक यांचं आहे तिकडे 2. तर आपला तर लंचचा टाईम झाला आहे. आपण मागवलं आहे सुरमई मागवली आहे. सुरमईसोबत 2 चपात्या, जवळ आहे, सोलकढी आहे आणि हे कालवण आहे आणि लिंबू आहे. काश्मीराच्या ह्याच्यात पापलेट आहे, फ्राय, कालवण आहे, जवळ आहे आणि सोलकढी आहे. एकूणच आता मस्त आहे. आपण जेवणाला सुरुवात करू मस्त. तुम्ही तोपर्यंत समुद्राचा आनंद घ्या. एकदम सॉफ्ट खूप मस्त. आगावली आहे ती. सुरमई एक नंबर आहे. काय आपण पापलेट खाल्लं होतं त्यामुळे ते पण एकदम उत्कृष्ट बनवलं आहे. लिंबू पिवळा चला मी फटाफट सगळं संपवतो.